नमस्कार शेतकरी बांधवांनो, अननोन फार्मर 1969 ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण जेव्हा आपल्याला तण नियंत्रणासाठी तणनाशक फवारायचे होते तेव्हा आपण एक व्हिडिओ बनवला होता आणि तो टाकल्यानंतर आज जर बघितलं तर परिस्थिती तुम्ही बघू शकता की बऱ्यापैकी तण नियंत्रण झालेलं आहे. ज्यामध्ये पाणी खाली म्हणजे जमिनीमध्ये पाण्याची ओल हटल्यामुळे तण जे बारीक बारीक होतं ते संपूर्ण मेलं. इथं तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये जे बारीक बारीक तण होतं ते मेलं, पण जे तण मोठं होतं त्याला जास्त पाण्याची गरज असते तर ते त्याची वाढ खुंटून तिथंच थांबलं. मग आता जर म्हटलं याच्यामध्ये हरळी, तर हरळीचा सुद्धा तसाच एकंदरीत घोळ झालेला आहे. तुम्ही इथं बघू शकता की त्याची वाढ नियंत्रणात आहे, वाढ खुंटली आहे. पाऊस जर असता वरून तर हे पूर्ण गवत मेलं असतं, परंतु तसं काही झालं नाही. मग आता दुसरं तण नियंत्रणासाठी अजून काय करणं गरजेचं होतं तर याच्यामध्ये कोळपणी घेणं. तर इथं जर बघितलं तर आपण याच्यामध्ये कोळपणी घेतलेली आहे. आता इथं हलकी जमीन आहे म्हणून पीक आपल्याला असं दिसते. जिथं भारी जमीन आहे तिथं पण चांगल्या पद्धतीने आपलं पीक आहे. हलक्या जमिनीत थोडंसं पाण्याच्या दुर्भिक्षणामुळे आपलं पीक असं आहे. याच्यामध्ये जर सांगायचं झालं तर थोडक्यात आपली जी लागवड आहे ती टोकनच्या माध्यमातून लागवड आहे. इथं तुम्ही बघू शकता की 9-9 इंचावर आपल्याला 2 बिया, 3 बिया, 1 बी असं आपलं इथं लागवड आहे आणि एका याच्यामध्ये 4च तास आहे. म्हणजे हे जे 2 ओळीतील अंतर आहे तर 2.25, 2 कुठं 2.5 बाय 1.5 किंवा 2.5 बाय 1 किंवा 2.25 बाय 2.25 असं एकंदरीत. कारण हे जे 2 नळ्यातील अंतर आहे हे 3.5 फूट आहे आणि याच्यामध्ये आपण 4च तास यावर्षी घेतलेले आहे. याच्यामध्ये तसे 6 तास बसतात, परंतु आपल्याला जो आगळा वेगळा प्रयोग करायचा होता त्यासाठी आपण पीक जर म्हटलं तर तुम्ही बघू शकता की चांगल्या पद्धतीने पीक आहे आणि जे 9 इंचावर 9 इंचावर तसं सारख्या अंतरावर आपलं हे लागवड आहे. अतिशय दाट न करता अतिशय कमी आणि कमी बियाण्यामध्ये आपण इथं लागवड केलेली आहे यावर्षी. आता उत्पन्न काय होईल ते होईल तर पुढची गोष्ट, परंतु जर पाण्याचं दुर्भिक्ष आढळलं तर आपल्याला याच्यात ड्रीपच्या माध्यमातून यावर्षी आपल्याला पाणी देता येईल. दुसरी गोष्ट, आपण प्रत्येक व्हिडिओ याच्यावरती टाकलेला आहे की अशा पद्धतीने आपण तुरी पिकाचं नियोजन केलेलं आहे. जी लागवड केलेली आहे ती 21 मे 22 मेला लागवड केलेली आहे आणि इथं हलक्या जमिनीमध्ये अशा पद्धतीने आपली तूर आहे. आता याला जर अजून 2-4 दिवस पाऊस नाही झाला तर आपण ड्रीपच्या माध्यमातून इथं पण पाणी सोडणार आहे आणि तूर पिकालाही पाणी सोडणार आहे. पाणी नसल्यामुळे जरा याला फुटवे किंवा ह्या सगळ्या गोष्टी किंवा याची वाढ आपल्याला कमी दिसते, परंतु जेव्हा एकंदरीत पाऊस येईल, खत याला सोडलं जाईल आणि फवारणी घेतली जाईल तर हे पीक काही ओरच असेल तर निश्चितच इथं पाऊस जेव्हा पडेल पावसानंतर आपण एक व्हिडिओ टाकू. तण नियंत्रणासाठी इथं बघू शकता आपण कोळपणी घेतलेली आहे. कोळपणी घेताना आता जमीन काय झालेलं आहे की एकदम कडक झालेली आहे, त्यामुळे आपल्याला दगड बांधून हाताच्या साहाय्याने हात एकदम लाल जरद झालेले आहे. कारण जसं पाहिजे तसं आपल्याला तण नियंत्रण होण्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीने कोळपणी घेणं गरजेचं आहे. आता इथं बघा, भारी जमिनीमध्ये आपली जी तूर आहे चांगल्या पद्धतीने टोंग्या झालेली आहे. दुसरी शेंडेखोडणी तुम्ही इथं बघू शकता आपण घेतलेली आहे. दुसऱ्या शेंडेखोडणीत आपल्याला एका रोपाला साधारणतः 5-6 शेंडे आपल्याला खोडायचे होते. हातानेच आपण याचे शेंडे खोडले. आता पुढं म्हणजे 21 मेपासून ते आज नाही म्हटलं तरी 16 जुलै, तर कुठंतरी 21 ते 21 आणि वरचे हे 20 म्हणजे 50-55 दिवसाचं, 50-51 दिवसाचं हे तूर पीक आहे आणि त्यामध्ये अशा ओळी आपण सोयाबीनच्या घेतलेल्या आहे. टोकनच्या माध्यमातून छान आपली पेरणी झाली होती. कुठंतरी बाद होतं तर आपण मजुराच्या साहाय्याने इथं नंतर याच्यात लागवडसुद्धा केलेली आहे. पहिलं जे पीक आहे हे असं मस्तपैकी आपलं इथं झालेलं आहे आणि खूप छान पद्धतीने सध्या तरी हे पीक दिसते. जेव्हा लागवड केली होती तेव्हा खूप प्रश्न गंभीर होता, कारण आपल्याला वाटत होतं की हे अंतर फार जास्त झालं किंवा काय इतर गोष्टी याच्यामध्ये झाल्या. तर आता जर बघितलं तर तुम्ही बघू शकता की मी तुम्हाला खूप व्यवस्थित याचा असा व्हिडिओ काढतो. तर बघा की एकच असल्यामुळे चांगली त्याची ग्रोथसुद्धा होईल आणि पुढं याला प्रचंड फुटवेसुद्धा फुटतील. याला फक्त आता फवारण्या चांगल्या पद्धतीने घ्यायच्या आहे आणि खत व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने घ्यायचं आहे. कारण आता आपण जेव्हा लागवड केली तर याला कुठलंच अजून खत नाही आहे, तर ते खत आपल्याला देणं गरजेचं आहे. याच्यात खोडकिडा, चक्रीभुंगा ह्यासाठी सुद्धा आपल्याला आता पहिली फवारणी घ्यायची आहे. म्हणजे आपण जेव्हा ही कोळपणी पूर्ण होईल, पाऊस जर नाही आला तर आपण याची पहिली फवारणी घेऊ. पाऊस जरी आला
तरी आपण याची फवारणी चांगल्या पद्धतीने घेऊन घेऊ. आता राहील तण नियंत्रणाचा विषय या मधातल्या ओळीमध्ये. तर एकंदरीत जर पुन्हा आपल्याला तणनाशक फवारता आलं दुसऱ्या कुठल्या कंपनीचं, जेव्हा पाऊस चांगला असेल तेव्हा, म्हणजे पावसाचं पाणी ओलावा टिकून पाहिजे, तर तशी परिस्थिती असली तर आपण याच्यात तण नियंत्रणासाठी तणनाशकाची फवारणी घेऊ. नाहीतर आपण ह्या 2-2 ओळी याच्यातलं तण काढून घेऊ. जे मोठं तण आहे ते 2-2 ओळी मजुराच्या साहाय्याने काढून घेऊ. कारण आपल्या एका ओळीमध्ये, म्हणजे एका तुरीच्या वहीमध्ये किंवा ओळीमध्ये 2 अशा ह्या पट्ट्या आहेत, तर जास्त काही आपल्याला मजूर लागणार नाही. असं एकंदरीत यावर्षी आपण हे केलेलं आहे. सुरुवातीला जर सांगायचं झालं तर प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक शेतकरी बघत नाही, त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की याची जेव्हा लागवड घेतली तर तूर पिकासाठी आपल्याला एकरी 800 ग्रॅम लागवडीसाठी लागलं. त्यानंतर त्याच्यामध्ये तोडे, म्हणजे कुठंतरी जर तूर निघली नाही तर तिथं आपण जे तोडे लावले तर पूर्ण असं एकरी 1 किलो इथं सोयाबीन लागलं. इथं आपल्याला 4 ओळीसाठी 5 किलो सोयाबीन लागलं होतं. मग कुठं निघलं नाही तिथं आपल्याला एकरी 2 किलो परत लागलं, म्हणजे एकरी 7 किलो आपल्याला याच्यामध्ये सोयाबीन लागलं आणि एकरी 1 किलो आपल्याला याच्यामध्ये तूर लागली. तर असं हे म्हणजे जे पारंपरिकमध्ये आपण बियाणं वापरतो ट्रॅक्टरच्या माध्यमातून जेव्हा तूर पिकाची लागवड करतो तर एकरी 3 किलो, आणि सोयाबीनची जेव्हा लागवड करतो तर एकरी 21 ते 22 किलो, तर ते आपण 1/3 म्हणजे 1/3 ह्या गोष्टी आपण कमी केलेल्या आहे. आता 1/3 कमी केल्या तर मग याच्यात काय वाढते किंवा काय होते तर हे आपल्याला समजूनच येईल. सोयाबीनचा आपल्याला अजून अंदाज नाही आहे, सोयाबीनचं माहिती नाही आहे, परंतु जेव्हा आपण 1/3 बियाणं मागच्या वर्षी वापरलं तर आपल्याला निश्चितच एकरी 2 क्विंटल बागायतीसाठी 2 ते 3 क्विंटल आपल्या त्याच्यात वाढ झाली. कारण एकरी आपल्याला 4च क्विंटल तूर व्हायची पारंपरिक पद्धतीने जेव्हा आपण सोयाबीन तूर लागवड करतो तशी. परंतु यावर्षी हा आगळा वेगळा प्रयोग सोयाबीनसाठी पण आपण केलेला आहे. तर आपल्याला उत्पन्न तेवढं नाही झालं तरी आपण याचं उत्पन्न 4 क्विंटल जरी झालं, म्हणजे एकरी 4 क्विंटल जरी आपल्याला सोयाबीन झाली तर निश्चितच 1 क्विंटल आपलं इथं तूर पीक किंवा तूर आपली वाढेल असा एकंदरीत अंदाज आहे. कारण सुटसुटीत जागा आहे. मागच्या वर्षी इथपर्यंत सोयाबीनचा तास होतं, तर यावर्षी त्याला इकडून 2.5 फूट इकडून 2.5 फूट साधारणतः जागा व्यवस्थित आहे. मग तूर पिकाची आपल्याला मेहनत याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने घेता येईल, हा एक आपला मानस होता, म्हणून ते गोष्ट आपण केली. दुसरं ह्या 4च ओळी टाकून याला जर चांगली मेहनत घेतली, चांगल्या खत व्यवस्थापन केलं पुढं, तर निश्चितच याचं उत्पन्न आपल्याला वाढेल असा एक आपला मानस आहे. परंतु आपण कमीत कमी उत्पन्न याचं एकरी 4 क्विंटल धरलेलं आहे. जर ते 6 क्विंटल उतरलं तर आपल्याला पारंपरिक एवढंच याच्यामध्ये उत्पन्न उतरेल आणि तो चांगला प्रयत्न होईल. कारण 3 पट आपण बियाणं कमी यूज केलं, खत व्यवस्थापन जेवढं पाहिजेत त्या 4 ओळीसाठी तेवढंच आपण करणार. मग निश्चितच जर एकरी आपले जर 5-6 हजार रुपये वाचत असतील तर 1-1.5 क्विंटलचं आपल्याला सोयाबीन कमी झालं तरीही तो आपल्याला कुठंच ड्रॉबॅक म्हणता येणार नाही. तर असं एकंदरीत आपलं हे तूर पीक आहे, सोयाबीन पीक आहे. पुन्हा एकदा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्ही कुठल्या पद्धतीने लागवड करता, कशी करता, तुमच्याकडे एकंदरीत कसं व्यवस्थापन आहे ते सुद्धा कमेंटच्या माध्यमातून सांगा. आणि कमेंट करा की आता यानंतर आपल्या फवारण्या किंवा परत तण नियंत्रण किंवा खत व्यवस्थापन कशा पद्धतीने करणे गरजेचे आहे. भेटूया नवीन काहीतरी घेऊन, तोपर्यंत धन्यवाद.